ते ह्याचं मला सरबत बनवायचं आहे मागे. आणि आता ही कांद्याची गोण आणलेली, म्हणजे खूप हट्ट करवता येतच नव्हता मगाशी, अडून बसलेला. याचं वजन नाही दिलं ते कुठलं चालणार आहे, म्हणजे CNG पेट्रोल वगैरे आहे ना, ते जरा जपून थोडंसं वापरावं लागतं. ए अरे दोघांना चहा प्यायची ना. ए आगे शिरवा ए 4 कामं घेतली तर तेवढे पैसे वाढतात ना तुझे. चांगली माणसाचं पडावं चालले मला मी खल्ले 40 आज दुसरी पाळले घेऊ ते काही हे कधी आपण सहन करायचं. हे करूया का आज करतो हा पत्ता जरा साफ करून घेऊ. सगळं साफ करायला टाइम नाही. हा पुदिना सगळा काढायचा आहे, थोडासा ठेवायचा पुदिना, बाकी सगळं काढून टाकायचं. काढून काय करायचं टाकायचं? अरे काढून सुकवते तर लोक येणार, कोणाला लागणार. अरे म्हणजे काढायचं साईडला बघ ते कसं झालंय ते. आतली सर्व रोपं काढून घे. वरची कटिंग करायची पुदिनासाठी, कटिंग करून घ्यायची. कटिंग करून की रान निघून जाईल. काढून फ्रीज मध्ये होते, उद्याला मंगळवार चटणी बनवायला होईल. पक्षी घिरट्या घालतायत. काय पाणी ते आहे जरा धुवून भर. आज माठ राहिलाय भरायचा, त्यांना म्हटलं जरा भरा. राहिला म्हणजे ते पाण्याची गाडी आली होती ना, त्याच्यामुळे राहिलं. ते काय घिरट्या घालायला सुरुवात केली. आपली चावल लागली का पळतात. ऊन बघा, आज ऊन पण लवकरच आले. पटपट भरलंच तर त्याला खायचंय. ती पानं घे ना झाडाची. हिरवळ पकडते ना माटाला. तरी पण आम्ही 1-2 दिवसांनी आम्ही सगळं धुवूनच घेतो, ते घासून वगैरे. चला फुलं काढायची बाकी आहेत. अगोदर चहा पिऊन घेते. पाण्याची गाडी आली होती, ते पाणी वगैरे भरलं आणि जरा इथे निवांत बसलोय. चूल आमची परत विजलेली आहे. अजून पण मला चूल पेटवायला जमत नाही. कुणाला जेव्हा मला हसतायत. काय हवंय? काटक्या टाकल्या आहेत. माझी कामं नाहीत मग कोणाची आहेत. तर बघा आपला शेरखान बसलाय मस्ती करून करून त्या जागेवरती. शेरू आज आंघोळ करायचे, या दोघांना आज आंघोळ घालायचे. वाघ्या शेरूला चांगली चूल पेटलेली हो मगाशी, आणि पेटली आणि विजली. काय झालं? इंधन टाकलेलं ते विजलं. वाची काय इंधन टाकलेलं ते विजलं. मग हे इंधन काय वाईट आहे काय? लाकडं होती, लाकडं लावायची पद्धत. मग आता एवढी मोठी मोठी माया ताकद नाही ना ती तोडायची, त्याच्यामुळे मग तशीच टाकली. मग हा अरे मग सुकी आहेत ना ती, म्हणून म्हटलं इकडे पडलेली तेवढं ती टाकते चुलीला. नाही सुकलं, त्याची मी वापरली होती मिरची भाजायला मागे. तर वाघ्या शेरूयांचं चिकन ठेवलं हो जरा शिजत. पोरांचं माझं चिकन नव्हतं, संपलेलं. काल रात्री उशिरा जाऊन ते चिकन आणलेलं आहे. काल सुक्या मच्छीवरती भागावलं होतं त्यांचं ना. शेरू ए शेलू जळतील. शेलू भुकू लागली शेलकान. आज नाव करायचे. चला नाव करूया. घाणेरडे झाले सगळे. हे डांबर बिंबर सगळं अंगाला लावून ठेवलं आहे सगळा. हा बघा हे सगळं डांबर बिंबर आहे. रस्ता ते घर तापला ना की सगळं ते निघतं, ते वितळतो डांबर. असा कसा वितळतो डांबर तो? एवढी गरमी आहे ना आपल्याकडे. गरमी आणि कसं आता पाऊस खात नाही तोपर्यंत थोडं आता नवीनच काम आहे ना. हां एकदा पाऊस खाल्ला की त्याचं काय टेन्शन नाही. तेच पाऊस खाल्ला ना. चला इथे बघा ओलं आहे. थोडंसं कपड्याचं काम होतं ते करून घेतलं, राहिलेलं अर्धवट. आणि वाघ्या कुठे गेला? वाघ्या बेडच्या खाली असेल. तो बघा. चला भूक लागली आता दोघांना. लाईट आता ही थोड्या वेळासाठी आहे. कधी लाईट जाईल काय सांगू शकत नाही. आज वार आहे सोमवार, आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते. पण आता मे महिना आहे आणि आता बघा सगळीकडे पूजा वगैरे असते. परत मुंबईकर सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामुळे कदाचित काय माहीत नाही, जर का लाईट नाही गेली तर सांगू शकत नाही, असं आहे ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये.
तर आता किचनमध्ये आले. सगळ्यात आधी पहिला वाग्याशिवाय कुकर लावून घेते. आणि ते बघा बॉटल सगळ्या रिकामी झाल्यात. त्यातलं काय काय संपलं ना ते जरा भरून घेते. रिकामी बघा बरं नाही वाटत ना, विचित्र वाटतं. ह्याच्या काचेच्या ट्रान्सपरंट असतं ना, ते असं काही संपलं ना की मग पटकन भरून घ्यावं लागतं. कालच संपलं आहे. त्याचा बघते कडधान्य वगैरे भरते त्याच्यामध्ये. पण पहिला आधी कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं काही नेहमीचं रुटीन. आज बागेत थोडंसं काम करायचं आहे. चालू झालं आहे आपलं काम. कालपासून सुरुवात केलेली आहे. कारण पावसाचं काही खरं नाही, कधी पण पडेल ना. त्याच्यामुळे थोडं थोडं आपलं चाललेलं आहे. भरून ठेवले गरम मसाले. आमच्याकडे सगळं सामानाचं चेकिंग चाललं आहे. म्हणजे आपल्याला खरेदी करायची आहे ना मसाल्यासाठी सगळं काय काय. त्याच्यामुळे आता सगळं चेक करून बघितलं. आणि आता ही कांद्याची गोण आणलेली ती आता खोलायचं काम चाललं आहे. ओलं झालं आहे. नाही कांदे चांगलेच आहेत ते. मी आता वापरायला सुरुवात केली कांदे हे. पण क्वालिटी आहे, चांगली आहे. आम्ही 4-5 दिवस झाले हे काढले त्यातले. आता हे कांदे की नाही जरा पसरवून ठेवायचे इथे. जरा पसरवून ठेवलं ना की चांगलं असतं. ऐकलं का, डायरेक्ट जमिनीवर नको, कारण जमीन थंड आहे ना. काहीतरी कपडा अंतर हवं. इथे समोर आहे कपडा, कुठला काहीतरी चादर वगैरे अंतर आणि त्याच्यावर टाक. चादरी बिदरी सर्व त्या मिरची वापरून ही बघ, ही आहे ना, ही बघ, ही पण चांगलीच आहे चादर. ही बघ समोर आहे. मिरचीला नको. मिरचीला नको आहे आता, नको. ते मिरच्या आणू तेव्हा. जमिनीवर कसे थंड पडतात ना एकदम. हे घे. आणि ही जमीन आहे ना, हा कोबा आहे ना, खूप गार असतो. त्याच्यामुळे मग परत मग पाणी वगैरे सुटतं. चादरीवर टाकले बरे. चला, माझं आपलं काम चाललं आहे किचनमध्ये. हे बघा किती काळोख किचनमध्ये. तर दुपारच्या जेवणाची बघा आता सुरुवात केली. इथे मी आता पालेभाजी बनवते. तर ही आपल्या बागेतली मिक्स पालेभाजी, म्हणजे शेवग्याचा पाला आहे आणि लाल माठ असतो ना तो, अशी मिक्स करून ही भाजी करते पटकन. आमच्याकडे लाईट कधी पण जाईल. आणि पीठ बघा थोडंसं मळून ठेवलं आहे आणि जास्तच मळलं आहे. म्हणजे 2 टायमाच्या चपात्या होऊन जातील असं. चला आता पटकन करून घेऊया. लवकर लवकर काम आटपायचं आहे आज. आता रेसिपी काही दाखवत नाही, कारण बऱ्याच वेळेला पालेभाज्या काय नाही, कांदा मिरची आणि काय घातलं आहे, लसूण घातलेलं आहे. आणि त्याची पालेभाजी टाकणार, चवीप्रमाणे मीठ, की झाली आपली भाजी तयार. जास्त काही वेळ नाही लागत. किचन थोडंसं आवरलं आता, जरा बरं वाटते. सांडलं पाणी बघा. आंबे सकाळी आणले, चालायला गेले होते ना सकाळी आम्ही 2 जणं, म्हणजे वाघ्या, शेरू आणि मी, 3 जणं आम्ही. तर हे एवढे आंबे आम्ही जमून आणले. आज कुणाला जेव्हा नव्हते आलेले, आम्हीच गेलो होतो 3 जणं. तर जरा धुवून घेते. एका ताईने मला कमेंट केलेली मागे की पाण्यामध्ये भिजत ठेव आणि मगच म्हणजे खायला वगैरे वापर. तर तशाच पद्धतीने मी आता करते. पाण्यामध्ये ठेवते मी 1-2-3 तास तरी ठेवते आणि मगच सुरुवात करते. आता हे ह्यात टपात टाकते. माती बघा किती निघाले. ते पिशवी नव्हती नेलेली ना, तर मग मी जमा करून करून जमिनीवरती ठेवले. म्हणजे सगळी माती लागली. स्वच्छ धुवून घेते. ह्याचं मला सरबत बनवायचं आहे. मागे बघा तुम्हाला मी सरबतची रेसिपी दाखवली ना, ते सरबत सगळं संपलं. त्याच्यामुळे पुन्हा आता नव्याने बनवून ठेवते मी. म्हणजे कोणा आलं गेलं ना पाहुणे वगैरे, तर बरं पडतं ना द्यायला पटकन. त्याच्यामुळे आता बनवून ठेवते. गेली बघा, आमच्याकडे लाईट गेलेली आहे. 9, 9:15 झाले बरोबर टायमिंग. आता काय संध्याकाळशिवाय लाईट येणार नाही. चला आपलं काम आपण करून घेऊया. हे मी पाणीचं झाडानं घालते. जेवण त्यांचं गरम आहे ना, आणि लाईट पण गेलं त्याच्यामध्ये, तर थंड होत नाही आहे. तर शेरू बघा कसा बसला आहे, वाघ्या झोपला आहे बाजूला येऊन. तुम्हाला आता एक गंमत दाखवते बघा जरा. एक कुणाल दादा आला. तुम्ही कुणाल दादा आला वाघ्या बघतो बा, तो लपलाय गाडीच्या इथे. वाघ्या बोलतो आई खोटं फसवते, कारण मी त्यांना म्हणते ना कधी कधी अधेमध्ये दादा आला. मग ते समजले की आई फसवते. तो दादा आलाय, वाघ्या आला दादा. तो बघ, ए दादा ये, दादा ये. तो दादा आला. कुठे आहे कुणाल दादा? त्यांना मगाशी पण एकदा फसवलं मी. मगाशी 2 जण, तो झोपलेला, तो झोपेतनं उठून आला होता. हा बघा ना नाचतोय. वाघी
ए दादा आला, दादा आला, आमचा दादा आला. दादा ये, दादा ये. तुला मिस करतो हा वाघ्या आपला, कुणाल दादाला. हा चला बाबा आता आराम. काय केलं, झाले देवपूजा करून? हा गरम होतं तर काय करायचं आता, दिवसभर असंच राहायला लागणार. ह्यांना आधी जेवू दे दोघांना. कोण? वाघ्या? अट्ट नाही करत, कळेल ना. आज दोघांच्या आंघोळीचा दिवस आहे. आज आमच्याकडे वेळ होता तर म्हटलं आंघोळ घालूया. हा म्हणजे खूप हट्ट करत होता, येतच नव्हता मगाशी, अडून बसलेला. आता म्हटलं आंघोळ घालायची का शूटिंग करायची, त्याच्यामुळे मला काही कॅप्चर करायला मिळालं नाही. मग त्याला खेचून खेचून मी आंघोळीला घेतलेला आहे. त्याचे झाले आता पूर्ण. आता वाघ्याला आणि दुपारचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे बरं आहे, त्याला काय थंडी बिंडी वाजणार नाही. पाणी भरायचं आहे ना. हां चला पटापट आंघोळ घालून घेते आणि मग माझं पण करायचं आहे. बघा पुसतोय बोका. आता शेरूला घालूया ना परत. चला शेरू नाव नाव करायचे. हा शेरूला बघा बघतोय तो त्याच्याकडे. चला नाव नाव करूया आपण परत. चल ए शेरू, शेरू आता चांगली झोप लागेल ना, डोळे पेंगतात बसल्या बसल्या त्याची. चला या, ये पुसते. चला या, चला या. हे बघा तर इकडे इकडे इकडे. चला 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 चला. तर सोमवार हा दिवस आहे ना, लाईट जाण्याचा वार अगदी फिक्स आहे. म्हणजे ह्या दिवशी लाईट नसतेच, काहीतरी चुकून लाईट ना असते. तर आज काही लाईट नव्हती आणि आम्हाला माहीत होतं संध्याकाळशिवाय काही लाईट येणार नाही. आणि ज्या दिवशी घरामध्ये बघा लाईट वगैरे नसते ना, त्यामुळे म्हणजे घरातलं काम काय फारसं होत नाही, पण जितकं शक्य होईल ना तितकं एक्स्ट्राचं जे बाहेरचं काम असतं ना ते आम्ही करून घेतो. आणि काय नाही, आणि जर ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मग आराम करायचा. तर इथे आता बघा वाघ्या शेरू यांची आंघोळ करून झालेली आहे, त्यांना पुसून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर माझं सगळं ना आवरून वगैरे घेतलं. जेवण वगैरे आम्ही झालं होतं. आणि आता दुपारच्या वेळेस आहे ना, हे आपलं कुरिअर म्हणजे जे 2-3 कुरिअर आहे ना पॅकिंग करायचे बाकी होते पार्सल, ते पॅकिंग करून घेतले कुणालच्या बाबांनी. आणि आता हे सगळे पार्सल की नाही आपल्याला कुरिअर करायला द्यायचे होते, म्हणजे तळ्यामध्ये जायचं होतं कुणालच्या बाबांना. सर्व काही व्यवस्थित बघून घेतलं. म्हणजे घरातनं बाहेर पडता पडता म्हणजे एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची वाटतं की हे काम जे असं हे खूप जबाबदारीचं काम आहे. म्हणजे मला मसाला तयार करताना इतकं दडपण येत नाही ना, तितकं हे जेव्हा आपण पॅकिंग करतो ना त्यावेळेस मला दडपण येतं. म्हणजे घरातनं बाहेर निघेपर्यंत आणि ते तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत ना, म्हणजे जोपर्यंत ते तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि तुमचा मला मेसेज येत नाही ना, तोपर्यंत मला चैन नसतं. म्हणजे असं चिंता वाटत राहतं की तुमच्यापर्यंत नीट पोचलं का. आणि त्याच्यामुळेच ना मी आता ठरवलं आहे की ज्यावेळेस मी आणि प्रत्येक म्हणजे आपले जे कस्टमर आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर का काही खरेदी केलं असेल ना आपल्याकडनं तर कदाचित तुम्हाला पण ही गोष्ट माहिती असेल. म्हणजे ज्या दिवशी कुरिअर करते ना, म्हणजे माझा मी एक नियम ठेवलेला आहे की ज्या दिवशी कुरिअर करायचं ना त्या दिवशी जितके पण आपले कस्टमर आहेत ना त्या सगळ्यांना मी व्हॉट्सअपमध्ये म्हणजे मेसेज करते पर्सनल, त्यांना सांगते की कुरिअर केलेलं आहे आणि तुमच्याकडे कुरिअर पोचलं, पार्सल पोचलं की लगेच मला कळवायचं. आपण बघा राहतो खेड्यामध्ये, आमच्याकडे कुरिअर सेवा म्हणजे जशी शहरामध्ये असतील तशी नाही आहे. आमच्या इथे फक्त एकच कुरिअर सेंटर आहे आणि पोस्ट ऑफिस, बस असे दोनच आहेत. आता तुम्हाला मी एक गंमत सांगते, 4 दिवस झाले हे आमचं पार्सल रेडी आहे. कुरिअर करायचं होतं पण आता बघा 1 मे होता ना, परत शनिवार रविवार असं सगळं बंद होतं. म्हणजे लागोपाठ काहीतरी 3 का 4 दिवस आहे ना कुरिअर सेंटर आपलं बंद होतं आणि त्याच्यामुळे 4 दिवस आता हे पार्सल कुरिअर करायला की नाही लेट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला आता म्हणजे खूप जणांचे मेसेज वगैरे आले होते की ताई तुम्ही पार्सल म्हणजे कुरिअर केलं का. तर त्यांना मी व्हॉट्सअपमध्ये सांगितलं की ह्या दिवशी मी कुरिअर करणार आहे. आणि ज्या दिवशी मी कुरिअर करते ना, म्हणजे समजा सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस कुरिअर केलं की रात्री मग उशिरा की नाही बसून म्हणजे ज्या सगळं डायरीमध्ये एंट्री आमच्या केलेली असते ती बघून मग मी सगळ्यांना मेसेज करून सांगते की कुरिअर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. तर इथे बघा सगळं आपले आता पार्सल केले रेडी झालेलं आहे. ते कुणालच्या बाबांना सांगितलं गाडीत नेऊन ठेवा आणि सगळं मोजून वगैरे घेतलं, म्हणजे किती बॉक्स आहे, काय आहे, किती वजन आहे, ते सगळं आम्हाला वहीमध्ये डिटेलमध्ये की नाही लिहावं लागतं. प्रत्येकाचं नाव वहीमध्ये एंट्री केलं जातं, म्हणजे कोणाचं पार्सल आहे, किती किलो आहे, काय काय आहे ते सगळं डिटेलमध्ये लिहिलं जातं. त्याच्यामुळे म्हणजे कधी काही बघा मागं पुढं जरी झालं ना तरी आपल्याकडे अशी एंट्री असते ना, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती पडतात. आणि असं होतं म्हणजे कुरिअरचं काही सांगू शकत नाही, वेळेवर पोचेल नाही पोचेल काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे असं डिटेल्स लिहिणं की नाही गरजेचं असतं. चला गेले कुणालच्या बाबा कुरिअर करायला गेले. आता उशीर झाला, चला बाबा आडा बंद करूया नाही तर गुरं आतमध्ये शिरतील.
चंगी मंगी माझी झोपलेत बघा. हे बघा खाली एक इथे पडलाय, एक इथे पडलाय. आणि कुणालचे बाबा अजून काय आलेले नाही आहेत. CNG भरायला थांबलेत ते. सध्या आमच्याकडे CNG पेट्रोल काही मिळत नाही आहे गावच्या ठिकाणी. खूप खूप शोधावं लागतं. म्हणजे आता त्यांचा फोन आलेला, आता येतील एक 15 ते 20 मिनटामध्ये येतील ते. नंबर त्यांचा आला आहे. खूप मोठ्या रांगा लागतात CNGसाठी आणि पेट्रोलसुद्धा खूप आता शोधून शोधून मिळते. सध्या गावी कसे आता म्हणजे मुंबईकर बघा सगळे आलेले आहेत ना, त्याच्यामुळे गर्दी असते आता पेट्रोल पंपवरती. आता गाडीमध्ये अजिबात काय CNG वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मग ते आता तिथे थांबलेले लाईनीमध्ये थांबले होते. त्यांचा नंबर आता आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे म्हणूनच मी म्हणजे मला असं जायचं होतं, पण मला माहिती होतं की ते CNG भरायला जाणार आणि मग खूप असं लेट होणार घरी यायला. आणि परत हे दोघंजणं परत म्हणजे जेवण वगैरे आज जे 2 टायमाचं एकदमच मी करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे जेवणाची काही फारशी चिंता नव्हती, पण हे दोघंजणं होते ना, त्याच्यामुळे मग मी गेली नाही. मग नाहीतर मला जायचं होतं त्यांच्यासोबत कुरिअर करायला. तर आता थोडे दिवस असंच सगळं चालणार आहे. म्हणजे CNG पेट्रोल वगैरे आहे ना, ते जरा जपून थोडंसं वापरावं लागणार. आणि ज्यावेळेस आपल्याला भरायचं असेल ना, त्यावेळेस रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर उठून जायचं, तरच आपला नंबर येतो. नाहीतर मग असं भरपूर वेळ म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3 तास ना लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. इतकी आता गर्दी की नाही असते आमच्याकडे. ह्या एप्रिल मेमध्ये सीझनला असते फक्त. बाकी इतर वेळेस एवढी काही गर्दी नसते. तर थोडे काही दिवस आता जरा ॲडजस्टमेंट करावी लागेल. तर चला मग ताईनं, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.